आम्ही कवाट येथे आलो आहे. पुढील आश्रम हा कवाटचा आहे. मोठी उंचीवाट असते या परिसरामध्ये. आता आम्ही परत डूब क्षेत्रामध्ये जाणार आहोत. तर आत्ताच आम्ही कवाटहून आलो आहे. 1-1.5 तासापासून रस्त्यानं चालतो आहे. समोर हे भोलेनाथजींचं मंदिर होतं. दर्शन घेतलं आहे आणि पुढील प्रवास सुरू करतो आहे. हापेश्वरला चाललो आहे. शूलपाणीच्या झाडीतून. कुठं आश्रम नाही, कुठं काही व्यवस्था नाही आहे. तर असे मूगडाळ खातोय. आता बिस्किट खाल्लं आणि आता मूगडाळ खातोय. हापेश्वरच्या रस्त्याने हे आहे कढीपाणी. हे पुरातन असं भोलेबाबांचं मंदिर. आम्ही तिकडे चालतोय. परिक्रमावासी एकही सापडला नाही अजून. अशा प्रकारे चालतोय. खूप सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. किती दूरपर्यंत ह्या मुळ्या उघड्या पडल्या आहे आणि झाडसुद्धा तेवढ्याच जोमाने तेवढ्याच ताकदीने उभा आहे. तर आपण बघतायत किती सुंदर असं हे झाड. नर्मदे हर. किती सुंदर असा हा डोंगर जो शूलपाणीतील झाडीतला गुजरातमधील उत्तर तटावरील हा डोंगर जो आम्ही आता हापेश्वरच्या जवळ आहे. नर्मदे हर पण आलो आहे हापेश्वर येथे. आत्ताच बाबाजींचं दर्शन घेतलं आहे आणि मंदिर परिसरामध्ये आपण बघतायत खूप असं सुंदर असं हे मंदिर आपण बघताय. समोरच बजरंगबलीजी इथं विराजमान आहे. इथं जरा बघितलं तर इथं मैया हे आपले बजरंगबली दादा आणि इथं समोरच बघताय तर विशाल अशी भोलेबाबांची मूर्त आपण बघताय. हा मंदिराचा परिसर खूप छान अशी ही पवित्र अशी तपोभूमी आहे. तर हे कलहंसेश्वर महादेव मंदिर आहे. हापेश्वर महादेवाची कथा मार्कंडेय ऋषीजींनी राजा युधिष्ठिर यांना ऐकवली होती. तर ती अशा प्रकारे आहे. कलहंस ऋषी जे भगवान शंकराची तपश्चर्या करत होते तेव्हा इंद्र भगवान इथे आले होते. तेव्हा इंद्रदेवाने कलहंस ऋषीची परीक्षा घेण्यासाठी ते आले. तर हेच ते स्थान आहे. तेव्हा कलहंस ऋषीने इंद्रदेवाकडे अशी प्रार्थना केली होती की मला भोलेजींचं दर्शन घ्यायचं आहे. तर ते इथे प्रगट झाले पाहिजे असं वर त्यांनी इंद्रदेवाला मागितला होता. जेव्हा इंद्रदेवानी त्यांना वर दिला होता की बोला ऋषीजी तुम्हाला काय पाहिजे. तर तेव्हा कलहंस ऋषीने भगवान इंद्रदेवाला बोलले होते की मला इथं भगवान शंकरजींना दंडवत घालायचं आहे. तर ते माझ्यासमोर हजर झाले पाहिजे असं त्यांनी वर त्यांना मागितला होता. तेव्हा इंद्रदेवाच्या आशीर्वादाने भगवान शंकराचं दर्शन कलहस ऋषींना झालं होतं. तेव्हा कलहस ऋषींना इथं भगवंताने दर्शन दिलं. तर ही भूमी तेव्हापासून पावित झाली आहे. तर अशा प्रकारे इथं कलहस ऋषींचं हे महात्म्य आहे. तेव्हापासून कलहस ऋषीजींनी ह्या भूमीला पावन केलं आहे. ही त्यांची तपोभूमी आहे. तेव्हा ऋषीजींनी भगवंताला असं सांगितलं होतं की जेव्हा इथं कोणीही येईल तर त्यांना तुमचं दर्शन होईल, ही भूमी पावन होईल, त्यांच्यासाठी ही प्रसिद्ध हो अशी भगवंताकडून त्यांनी वर मागितला होता. तर तेव्हापासून ही भूमी पावन आहे असं कलहस ऋषीजींना भगवंतांनी तपश्चर्याच्या फलस्वरूप भगवंतांनी इथं कलहस ऋषीजींना दर्शन दिलं होतं. तर ही त्यांची तपोभूमी आहे. ही भूमी त्यांच्या तपामुळे कलहंसेश्वर महादेव मंदिर असं ठेवण्यात आलं आहे. तर याची असा आपण एक इथं येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासीला आणि भक्तांना दर्शन करण्यासाठी उंचे पहाड आणि मोठमोठे डोंगर चढून यावं लागतं. तर त्यांना श्वासोश्वास त्यांचा रोखला जातो आणि त्यांना हाप लागते, जशी धाप लागते. म्हणून ह्या
मंदिराचं नाव हे हापेश्वर पडलं आहे. तर त्याच्यामुळं याची आख्यायिका ही अशी आहे की हापेश्वर भगवंत म्हणून यांना ओळख निर्माण झालेली आहे. तर हा हापेश्वर बाबांचा हापेश्वर भोले बाबांचा हा असा परिचय आहे. तर आपण बघतायत हे मंदिर असं पावन असं मंदिर आणि समोरच बघतोय तर जर बघितलं थोड्या अंतराने तर इथं हे नर्मदा डूब क्षेत्र आहे, जिथं सरदार सरोवराचा डॅमचं पाणी मागं आहे. आणि ह्या भूमीला आणखी एक महत्त्व असं आहे की ही भूमी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. हे तिन्ही राज्यांचा संगम ह्या हापेश्वर मंदिराला आहे. जे पुरातन हापेश्वर मंदिर जे डूब क्षेत्रामध्ये डुबलं आहे, तर त्या मंदिराचा असा इतिहास आहे की हे तिन्ही राज्यांना जोडणारं हे क्षेत्र आहे. बघतात आपण मार्कंडेय जी ने युधिष्ठिर को कथा पढ़कर सुनाई, कथा हम हा. तर हे असं हे हापेश्वरचं महत्त्व इथं दिलं आहे. तर हे खूप सुंदर असं हे मंदिर आपण बघताय. ह्या मंदिर आहे हापेश्वर महादेवांचं, की जे डूब क्षेत्रामध्ये डुबलेलं होतं. आता हे फक्त बाहेर पुनर्गठित केलं आहे. म्हणून ह्या मंदिराचं आपण आज दर्शन घेतलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आलोय सरदार सरोवरच्या भरावमध्ये, जे की हापेश्वर इथे आहे. मागं जरा बघितलं तर मागं जरा बघितलं तर खूप दूरवरती हापेश्वरचं जुनं मंदिर आहे. ते सध्या डूब क्षेत्रामध्ये आहे. तर आपण तिथं जाऊ शकत नाही आहे. पण जे आता नवं मंदिर झालं आहे तिथलं आपण दर्शन घेतलं आहे. आणि हा परिसर बघण्यासाठी थोडंसं फेरफटका मारावं म्हणलं इकडं आलो आहे. तर आपण बघू शकता खूप सुंदर असं हे दृश्य आहे. इथं सगळं नावं चालत आहेत. आणि आम्ही सरदार सरोवरपासून सुमारे 120 किलोमीटर दूरवर आलो आहे. तर मागील 4 दिवसापासून मैयाचं दर्शन झालं नव्हतं. तर आज मैयाचं नाही झालं, पण मैयाचा भरावचं झालं आहे. तर आपण पुढील मार्गात इथून पुढील रस्त्याला सुरुवात करतो आहे. तर हा एरिया आहे शूलपाणी झाडीतील. ही बॉर्डर आहे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या 3 बॉर्डरवरती हे हापेश्वर बसलेलं आहे. तर आपण बघू शकता. तर असा हा हापेश्वरचा परिसर आहे. सरदार सरोवरचा हा डॅमचा हा परिसर आहे. आपण बघताय खूप सुंदर असं दृश्य. दूरवर झालं तर सगळी झाडी, डोंगर आणि पूर्ण डॅम हा डोंगरात आहे. पूर्ण आपण बघू शकता जिथं बडवानीपासून सुरुवात झाली होती ह्या डॅमची, तर ही पूर्ण अशा झाडीमध्ये, डोंगरामध्ये, तर गोरा कॉलनीपर्यंत हे सगळं असं दृश्य आहे. आणि मध्ये असं अथांग असं पाणी थांबलेलं आहे. खूप सुंदर अशी डोंगर आपण बघताय, झाडी, असे टेकडी, डोंगर चढून आलोय. खूप असा धाप लागतंय, असे रस्ते चढतोय आपण बघताय. तर हे रस्ते शूलपाणीच्या घाटातील आहे. आम्ही आता काही वेळ शूलपाणीच्या घाटामध्ये आहे, शूलपाणीच्या झाडीमध्ये आहे. आपण बघताय किती सुंदर असे डोंगर. आणि खाली जर बघितलं तर पाय घसरला तर बघा किती खोलवरती असे हे रस्ते, हे असे घाट चढतोय. असा हा परिसर. आता काही वेळाच्या अंतराने आम्ही MP मध्ये प्रवेश करू. गुजरातचा हा शेवटचा काही परिसर. उजव्या हाताला जर बघितलं तर आपण महाराष्ट्र आहे, आपला नंदुरबार जिल्हा. पुढं जर बघितलं तर MP चा अलीराजपूर जिल्हा लागतो. आणि मागे जर बघितलं जो आम्ही चाललो आहे त्या परिसरामध्ये तर गुजरातचा छोटा उदयपूर, कवाड तालुका, छोटा उदयपूर जिल्हा. तर ह्या परिसरात आम्ही चालतोय. आपण बघताय काय सुंदर असे दृश्य. नर्मदे हर आपण बघू शकता. हे पुढे सरदार सरोवरचं जे भराव थोड्या अंतरावर आहे. पलीकडे बघतायत शूलपाणी झाडी, आणि ही पण सारी शूलपाणी झाडी. मागे सुद्धा बघू शकता आपण शूलपाणीच्या झाडीमध्ये. आणि हा रस्ता जो मी खालून आलो आहे, तर आपण अशा प्रकारे आनंद घेताय.
मयाच्या किनाऱ्याचा, शूलपाणी झाडीचा खूप सुंदर असे दृश्य. नर्मदे हर. आपण बघताय छोटीशी मैया वाहते, दिवस माळतोय, आश्रमाचा काही पत्ता नाही. आम्ही असं फिरतोय. हे गुजरातचे डोंगर आहे, शूलपाणी झाडी आहे. तर असे हे रस्ते हे इकून येत आहेत ते परिक्रमावासी, आणि इकून चालतोय ते आम्ही समोर. कोणताही ठिकाणं नाही आहे. आज मैया परीक्षा घेताना दिसते. नर्मदे हर. आपण बघताय शूलपाणी झाडी गुजरात तटावरील. उत्तर तटावर आम्ही चालतोय. दुपारपासून आपण बघताय नाव आश्रम येईना, ना गाव येईना, आणि सारखे डोंगर चढतोय उतरतोय, चढतोय उतरतोय. आता आनंद येतोय. थंडी वाजणार, वारं सुटतंय. खूप टेकडावरती आम्ही आहोत. शूलपाणी झाडीमध्ये उंच उंच डोंगर आपण बघताय. तर हे क्षेत्र आलं मध्य प्रदेश. आपण बघताय अशा प्रकारे हे मध्य प्रदेशमध्ये आमचं आगमन आता झालंय. ही बॉर्डर आहे अलीराजपूर. हे अलीराजपूर जिल्ह्यामध्ये आम्ही प्रवेश केला आहे. मागे बघतो तर हा रस्ता नर्मदे हर. गुजरात संपलं आणि लगेच मध्य प्रदेशची ही बॉर्डर लागली आणि लगेच रोड सुरू झाला आहे. तर इकडं मध्य प्रदेशमध्ये खूप सारा रोडची लाईन, पूर्ण MP मध्ये आपण शूलपाणी झाडीत पण बघितलं होतं. खूप सारे रोड झाले. तर हा पक्का रस्ता आता लागला आहे. हे खाली पण गेला आहे. तर हा सुद्धा पक्का रस्ता आहे. आणि हा रस्ता